नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. श्री क्षेत्र माळेगाव यात्रेची जय्यत तयारी सुरू. सरपंच हनुमंत रुस्तमराव धुळगुंडे माध्यमांशी बोलत असताना पाहूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत. खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या माळेगाव भूमीमध्ये 2025 दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा जिथे भरते ते श्री क्षेत्र माळेगाव यात्रा. यावर्षी ही यात्रा 18 डिसेंबर 2025 ला पालखी देवस्वारी देवाची पालखी निवडून महापूजा करून सुरुवात होत आहे. तिथून ही यात्रा 1 महिना चालत असते. या यात्रेला कमीत कमी एका दिवशी 8 ते 9 लाख पब्लिक येत असते. त्या पब्लिकची त्या जनतेची सुविधा मग ही यात्रा जिल्हा परिषद नांदेड, पंचायत समिती लोहानी, ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव यात्रा यांच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा भरवली जाते. या यात्रेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या वतीने जनतेसाठी कोणत्या असुविधा राहू नये त्यासाठी पाण्याचा प्रश्न असो, लाईटचा प्रश्न असो, अंतर्गत यात्रेचे रस्ते असो आणि सुरक्षता असो, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. गेल्या वर्षी ज्या चुका झाल्या, पाठीमागच्या ज्या चुका झाल्या त्या सुधारून यावर्षी आपल्याला कशा पद्धतीने खंडेरायाच्या भावी भक्तांना असो, व्यापारी वर्गांना असो आणि हौसे नवसे गौसे या यात्रेमध्ये सगळे येतात, सगळ्यांसाठी जे सुविधा आपल्याला द्यायला पाहिजे त्या पद्धतीने काटेकोरपणे नियोजन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचं चालू आहे. दरवर्षी नाही, मानकरी राहतात. महापूजा आपण दरवर्षी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री सगळ्याला आम्ही आमंत्रण कालच देऊन आलो नागपूरला, सगळ्याला देतो आणि ती महापूजा करण्याच्या दृष्टिकोनातून या नगरीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे प्रयत्न करत आहेत. पंढरपूरच्या धर्तीवर माळेगावची महापूजा, खंडेरायाची महापूजा झाली पाहिजे हा सगळ्या भावी भक्तांची इच्छा आहे. त्यामुळे यावर्षी आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब आम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायतच्या वतीने, जिल्हा परिषदच्या वतीने, सगळ्याच्या वतीने आमंत्रण दिलेलं आहे. महापूजाला बहुतेक मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे असं आमदार साहेबांकडून. मागच्या वर्षी आपल्या इथे जत्रेमध्ये अनुचित प्रकार घडला होता. जे रोहित पिंपळगाव मुखेड तालुक्यातला तिथला एक नौजवान. आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो किंवा इथे अनुचित प्रकार घडू नये. त्यावेळेस ते अनुचित प्रकार कसा घडला हे तुम्हालाही माहित आहे सगळ्यांना. ड्रिंक केले होते त्या मुलांना आणि ते दारू पिऊन पोहायला गेला, त्याला ते अंदाजा लक्षात आला नाही, त्याच्यामुळे ते बुडून मृत्यू झालाय. बाकी कुठेही अशी घटना घडली नाही आणि घडणार नाही. यासाठी पोलीस कर्मचारी असो, गेल्या वर्षी आम्ही 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते सुरक्षिततेच्या दृष्टिकोन यात्रेमध्ये. यावर्षी आम्ही 9 सीसीटीव्ही कॅमेरे वाढून एकूण 25 सीसीटीव्ही कॅमेरे यावर्षी यात्रेमध्ये लावलो आणि यात्रेचा कोणताही भाग कुठे असुरक्षित राहू नये म्हणून आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीकोन ते पण निर्णय घेतलेला आहे. यावर्षी आम्ही यात्रा जसे जसे वर्ष वाढत चालले तसे यात्रा वाढत चालली, त्यामुळे यात्रेतला कोणता भाग अंधारात राहू नये त्यासाठी गेल्या वर्षी 25 पोल लाईटचे आणि या वर्षी लाईटचे 25 पोल असे आम्ही 50 पोल लावलेत. म्हणजे यात्रेतला कोणताही भाग अंधारात राहू नये, तिथं अनुचित प्रकार घडू नये अशा पद्धतीने आमचं नियोजन चालू आहे. प्रत्येक हे गैरसमज होत चाललाय की बॉम्बे डान्स वेगळा आहे. खाली आपण लोक तमाशा मंडळ पाहिलो, खाल्ल्या तमाशा मंडळ आणि बॉम्बे डान्स ते एक लावणी महोत्सव त्याच प्रकारचे अंग प्रदर्शन हे कुठेही नाही. माळेगाव यात्रेमध्ये आतापर्यंत झालं नाही, पण काही गोष्टी काही लोकांच्या युट्यूबच्या बातम्यामुळे ह्याच्यामुळे हे चुकीचा संदेश गेला. मला एक विनंती करायची सगळ्यांना, बॉम्बे डान्स आणि लोककला हे काही वेगळं नाही. लावणी माळेगावची सुरुवातच लावणी महोत्सव म्हणून आहे आणि ओळख पण तिथून आहे, त्याच्यामुळे त्याला वेगळा अर्थ करायची गरज नाही. लावणी महोत्सवला परमिशन आहे आणि आपल्याला त्या गरजेचं आहे. यात्रेच्या निमित्ताने कोणकोणत्या स्पर्धा भरणार आहेत आणि कसे असणार आहेत? दरवर्षीप्रमाणे ज्या राहतात, आपण 2 वर्ष झालं जे शंकरपट बंद पडलेला होता ते आपण चालू केलेलं आहे ग्रामपंचायतच्या वतीने, जिल्हा परिषद आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या मदतीने हे चालू केलेलं आहे. 18 डिसेंबरला ही यात्रा चालू होते. 18 डिसेंबरला यात्रेची पालखी, देवांची जी पालखी असते श्री खंडेरायांची पालखी पूर्ण यात्रेच्या कडेयडा देऊन ही यात्रेची सुरुवात होते. त्यानंतर 19 डिसेंबरला आश्व, श्वान, कुक्कुटपालन हे यांचं प्रदर्शन आहे. म्हणजे दुग्ध व्यवसायाचे जे सोडून जे प्राणी असतात त्यांचं प्रदर्शन आहे. त्यानंतर 20 डिसेंबर आणि 21 डिसेंबरला
20 डिसेंबरला राज्यात निवडणूक आहेत नगरपालिकेच्या आणि 21ला निकाल असल्यामुळं हे 2 दिवस आपण कोणताही शासकीय कार्यक्रम या माळेगाव यात्रेमध्ये ठेवला नाही. त्यानंतर 22 डिसेंबरला जी कला असते माळेगावची, जी ओळख आहे, लावणी महोत्सव म्हणून आपण आहे, त्या 22 डिसेंबरला लावणी महोत्सव हा मोठा भव्य दिव्य असा आहे. त्यानंतर 23 डिसेंबरला कुस्त्याची भव्य दंगल आणि दुग्ध व्यवसायाचे जे पशु प्रदर्शन आहे त्याचं एक या ठिकाणी कुस्त्याची दंगल आणि हे 23 डिसेंबरला आहे. त्यानंतर 24 डिसेंबरला जी कला असते, पारंपरिक कला महोत्सव असतो, ते कला महोत्सव 24 डिसेंबरला आहे. आणि आतापर्यंत बंद पडलेलं न्यायालयाच्या कचोटीत सापडलेला शंकरपट आहे. शंकरपट आपण आता 2 वर्ष झालं चालू आहे. ह्या वर्षी सुद्धा 25 डिसेंबरला सगळ्यात मोठे भव्य दिव्य हा शंकरपट घेण्यात येणार आहे. अशा पद्धतीने जो क्रम आहे त्या पद्धतीनं काही कारणास्तव बदल करण्यात आल्या. मग नगरपालिकेचा निकाल असो, नगरपालिकेच्या निवडणूक आहे, त्याच्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या. त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं, जिल्हा परिषदच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो याच्यामध्ये की टाइम टेबल तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला, पण आता जे टाइम टेबल आम्ही दाखवला ते नक्की हेच टाइम टेबल आहे. ह्याच्यात कुठलाही बदल आता होणार नाही. लावणी महोत्सवाचं काय कला आहे आणि 22 डिसेंबर सगळ्यात मोठं भव्य दिव्या कला असे 22 मला वाटलं 10 जण काहीतरी लावणी महोत्सवामध्ये भाग घेतलेले आहेत. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये माळेगाव नगरीमध्ये प्रत्येक राज्यातून लाखोच्या संख्येने नागरिक येतात यात्रेसाठी. तर येणाऱ्या भाविकांसाठी काय आव्हान करणार? नक्कीच आपण तुम्ही आता पाठीमागे म्हणलं की इतके दिवस लाईटचा प्रश्न होता, पण आता काल पाणी पुरवठा चालू झालेला आहे, लाईटची सुविधा झालेली आहे आणि अंतर्गत रस्ते आहेत. सगळ्याला विनंती आहे भावी भक्तांना किंवा माळेगावची ही भव्य दिव्य यात्रा असते, इथं तुम्ही आनंद घ्या, सुख घ्या आणि सगळ्याला खंडेरायाचं दर्शन घेऊन माळेगावचा यात्रेचा आनंद घ्यावा. यासाठी आम्ही भावी भक्तांना कोणत्या पद्धतीनं त्रास होणार नाही, दुकानदारांना त्रास होणार नाही आणि इतर व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची काटेकोरपणे आम्ही पोलीस स्टेशन असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती याचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. त्यासाठी सगळ्यांना नम्र विनंती की यात्रेमध्ये सहभागी होऊन यात्रेचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती.